मी गोरेकर हा जो कार्यक्रम आहे मनोहर बातुसे यांची टीम त्यानंतर आमची विकासिनी ताई आणखी प्रसाद कुलाबकर मधु सर्व 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 गोरायकरांच्या यांनी सर्वांनी कुठे इथे पार्टी बिटी हा प्रकार न करता सर्वांनी एक मराठी माणसाने एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित केला. याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे की नशामुक्ती. आजकाल तुम्ही बघितलं असेल, नुकतंच ललित पाटील यांना पकडलं गेलेलं आहे नशेच्या बाबतीत. जे ड्रग्स विकत होते, बऱ्याच ठिकाणी आमच्या सरकारने धाडी टाकून कोटी अब्ज रुपयाचा ड्रग्स पकडलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा नशामुक्ती ड्रग्सच्या विरोधात आहेत. इव्हन विधानसभेमध्ये पण याच्यावर खडाजंगी झालेली आहे. आणि ह्या आमच्या गोरेकरवाडीने हा चांगला विषय उचलून धरलेला आहे. आज एक तरुण पिढी बर्बाद होताना कुठेतरी दिसत आहे की बर्बाद होऊ नये याच्याकरता यांनी केला चांगला उपक्रम, स्तुत्य उपक्रम. त्याबद्दल त्यांना मला माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जे गुराई करा त्यांना शुभेच्छा. आणि दुसरं म्हटल्यावर की गुराई एरियामध्ये भरपूर ड्रग कन्झम्पशन वगैरे पण आहे, ड्रग ऍक्टिव्हिटी पण आहे. तर याच रीतीने जे तुम्ही ऑर्गनायझेशन वगैरे केलेलं आहे, सो दॅट इज इन अ व्हेरी पॉझिटिव्ह डायरेक्शन. तर खूप शुभेच्छा. आणि दुसरं म्हणजे की या प्रकारचे अवेअरनेस, ड्रग अवेअरनेस प्रोग्राम खूप रीतीने तुम्ही करा, तेव्हाच हे ड्रगचं प्रॉब्लेम प्रकरण थांबणार. म्हणजे हे अवेअरनेस प्रोग्रामचा एकच उद्देश आहे की जर तुम्हाला कुठल्या तरी ड्रग रिलेटेड ऍक्टिव्हिटी सापडलेल्या आहेत तर ताबडतोब पोलिसांना किंवा बाकीच्या लॉ एन्फोर्समेंट एजन्सी त्यांना इन्फॉर्म करायचं. आणि बाकीचं आता आमच्यासारख्या लोकांचं असं आहे की ईच अँड एव्हरी डिस्ट्रिक्ट आणि बाकीचं नशामुक्त अभियान राबवतो.